तर आता लागलेल्या जिल्हा परिषद राधानगरीच्या निवडणुकीमध्ये आता पाहिलं तर सगळेच उमेदवार चांगले आहेत. त्या पाण्यानं जर पाहिलं तर एक पॉझिटिव्ह व्हिजन घेऊन अभिजित ताईशेटे साहेब ते चाललेले आहेत. जर पाच्या शिक्षण व अर्थ सभापती असतेवेळी त्यांचं पाहिलेलं काम अतिशय चांगलं सुंदर असं काम आहे. आणि त्यांच्याविषयी जर बोलायचं झाले तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काजवा महोत्सव, फुलपाखरू महोत्सव हे महोत्सव घेतलेले आहेत. आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राधानगरीला पुढं नेण्याचे काम ताईशेटे साहेब हे सदैव करत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर 2017 नंतर त्यांच्याकडे जिल्हा परिषद सत्ता नसूनसुद्धा एक चांगलं शैक्षणिक संकुलन त्यांनी एका फोंड्यामाळ्यावर तयार केलं. आणि असा एक पॉझिटिव्ह व्हिजन घेऊन जाणारा आणि राधानगरीच्या विकासासाठी अतिशय चांगलं काम करणारं एक नेतृत्व म्हणून राधानगरीच्या तालुक्यातून अभिजित ताईशेटे साहेब पुढे येत आहेत. आणि सर्व लोकांना माझी विनंती आहे की अशा नेतृत्वाला सर्वांनी मतदान करून त्यांना भरघोस मताने जिल्हा परिषदमध्ये पाठवावे अशी माझी विनंती आहे.